स्पेशल पार्टीसाठी स्टार्टर पाहताय, मग आज आपण बनवणार आहोत एकदम स्पेशल चिकन मंचुरियन, एकदम झटपट पद्धतीने आणि एकदम चवीला छान. हॅलो फ्रेंड, मी सोनाली सिंपल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चिकन मंचुरियन रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने. इथे मी 250 ग्रॅम चिकन घेतलेले आहे. त्यामध्ये मी मीठ अर्धा चम्मच, ब्लॅक पेपर पावडर अर्धा चम्मच, विनेगर अर्धा चम्मच, इथे ग्रीन चिली पेस्ट अर्धा चम्मच आणि इथं सोया सॉस अर्धा चम्मच आणि इथं रेड चिल्ली सॉस अर्धा चम्मच. यात आपल्याला बाकी काहीही साहित्य टाकायचं नाही. यानेच खूप छान चव येते आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं. जर विनेगर नसेल व्हाईट तर तुम्ही अर्धा लिंबू पिळून देखील यामध्ये टाकू शकता. त्याला आपण छान मिक्स करून घेऊयात. 1-2 मिनिट याला व्यवस्थित छान मिक्स केलं की आपण याच्यावरती लाल मिर्च पावडर टाकणार आहे चवीनुसार, कारण की लाल सोया सॉस रेड चिल्ली सॉस जो असतो तो बी तिखटच असतो आणि ग्रीन चिल्ली सॉस बी तिखटच आहे, त्यामुळे आपण अगदी थोडं लाल तिखट टाकणार आहोत. आता इथे कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे, नाहीतर मैदा टाकायचं आहे. तुम्हाला जे अवेलेबल आहे तुम्ही ते टाकू शकता. आता थोडा थोडा करून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. इथे परत मी 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला 1-2 मिनिट मी असंच मुरू देणार आहे. हे पहा अशा पद्धती. आणि नंतर मी 2-3 चम्मच पाणी टाकून हलकंसं याला ओलं करून घेणार आहे. आता हे आपण साईडला ठेवूया. तोपर्यंत मी कढईमध्ये तेल टाकायला ठेवलेलं होतं. तुम्हाला जर वेळ असेल तर हे तुम्ही 1-2 तास असंच मॅरिनेट करून ठेवलं तरी चालेल. आता इथे अगदी 1-2 चम्मच मी पाणी टाकलेलं आहे आणि याला हलकंसं ओलसर करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. खूप ओव्हर पाणी टाकायचं नाही, त्यामुळे त्याचं वरचं जे कोटिंग आहे कॉर्नफ्लॉवरचं ते निघून जाईल. आता आपलं तेल छान तापलेलं आहे. आता यामध्ये आपण एक एक करून आपले चिकन मंचुरियन सोडणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने आणि चवीला काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही हे करून पहा. खूप छान लागतं आणि जी चव ते एकदम रेस्टॉरंट स्टाईल बनून तयार होते. एकदम सोप्या पद्धतीने आपण याला बनवलेलं आहे. आता इथे आपल्याला सुरुवातीला काहीच टाकायची आवश्यकता नाही, फक्त बेसिक सॉसेस टाकायचे आहेत. ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळी मिर पूड टाकलेली आहे आणि हे असं तुम्ही ज्यावेळेस तळून हे बाजूला घेता ते असे देखील खायला खूप छान लागतं तळलेलं. हे पहा. आता इथे आपण थोडंच आणखीन ब्राऊन कलर करणार आहोत. त्यानंतर आपण याला साईडला आपण काढून घेऊ. हे मंचुरियन करताना अगदी तुम्ही वेळ असेल तर 1-2 तास याला मुरत ठेवलं तरी चालेल. वेळ नसला तुम्ही लगोलग केलं तरी चालेल. आता हे मी साईडला काढून घेत आहे. कबीरला तर असेच प्रचंड आवडतात. आता हे बाकीचे पण मी तळून घेत आहे. गोबी मंचुरियन, फ्लावरचे मंचुरियन आपण नेहमीच बनवतो. तुम्ही चिकन मंचुरियन घरी ट्राय करा, नक्कीच तुम्हालाही आवडेल. आता हे बाकीचे सगळे मी अशा पद्धतीने तळून घेणार आहे. त्याला छान असं तळून घ्यायचं आहे. 2-3 मिनिट वेळ लागेल, पण छान चिकन अगदी मऊ होईल आतून आणि वरचं कोटिंग छान कडक होईल. हे पहा, सर्व बॅचेस मी तळून घेणार आहे. आता 1-2 मिनिट छान याला व्यवस्थित तळून घेतलं की आपला पहा चिकन मंचुरियन एकदम परफेक्ट तळून तयार आहे. यालाही मी काढून घेत आहे. आतील चिकन छान मऊ होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. त्याने एकदम परफेक्ट टेस्ट आणि परफेक्ट टेक्स्चर येतं त्याचं. आता हे आपण सगळे तळून घेतलेले आहेत. याला मी साईडला ठेवत आहे. आता हे आपले मंचुरियन तळून तयार आहेत. आता एक पॅन घ्यायचा आहे आणि आपल्या हॉटेल स्टाईल मंचुरियनसारखा हलकासा आपण याला क्विक तडका देणार आहोत. आता त्याच पॅनमध्ये मी 1 चम्मच तळलेलं तेल घेतलेलं आहे. मंचुरियन तळलेलंच घेतलेलं आहे मी. त्यामध्ये अर्धा चम्मच अद्रक बारीक कट करून, लसूण बारीक कट करून, 1-2 हिरवी मिरची बारीक कट करून आणि 1 बीन्स बारीक कट करून आणि कांदा स्क्वेअर आणि शिमला मिरची देखील मी स्क्वेअरमध्ये कट करून हलकंसं त्याला आपल्याला सॉटे करायचं आहे अशा पद्धतीने. 1-2 मिनिट हाय फ्लेमवरती. याला मऊ होऊ द्यायचं नाही, आपल्याला असंच क्रंच ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये मंचुरियन ॲड करायचे आहेत. पटापट आपल्याला सगळ्या गोष्टी मिक्स करून घ्यायच्या आहे. आता यामध्ये मी सॉसेस टाकणार आहे. मंचुरियनची खरी मजा तर सॉसेसमध्येच आहे. यामध्ये अर्धा चम्मच मी ग्रीन चिल्ली सॉस, रेड चिल्ली सॉस अर्धा चम्मच, अगदी थोडा थोडा टाकलेला आहे, कारण की आपण सुरुवातीला देखील यामध्ये सॉस टाकलेले आहेत. सॉसेस स्पायसी असतात, त्यामुळे यामध्ये मीठही टाकायची आवश्यकता नाही, कारण की यामध्ये मीठ पण थोडंसं असतं. आता इथे परत सोया सॉस टाकलेला आहे आणि हे अर्धा चम्मच कॅचअप टाकलेला आहे. ओव्हर सरबरीत नाही करणार मी, हलकंसं या सॉसमध्ये हलकंसं डीप झालं पाहिजे, त्यामुळे टेस्ट खूप छान येते, क्रंची पण लागते आणि एकदम सॉफ्ट आणि टेस्ट पण खूप छान लागते. आता यावरून थोडीशी कांदा पात टाकायची आहे.
यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या देखील ॲड करू शकता, पण मी अगदी थोड्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये टाकलेले. आता इथे मी अर्धा चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, त्यात पाणी टाकून त्यामध्ये हे पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे मंचुरियनमध्ये. हलकंसं मंचुरियन आपलं हलकंसं एकदम मऊ होईल या पद्धतीने. आता इथे पहा, याला 1-2 मिनिट आपण मिक्स करून घेऊयात आणि आता पहा आपले मंचुरियन बनवून तयार आहेत. हे प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहे. मंचुरियनच्या वासाने कोणालाच कंट्रोल होत नव्हते हात. सगळ्यांनी पटापटा सुरुवातीलाच मंचुरियन खाल्ले आणि आता हे राहिलेले मंचुरियन मी फ्राय करून दाखवलेले आहेत तुम्हाला. इथे पहा, कबीर देखील मम्मी मी ट्राय करतो. एकदम छान चवीला बनवून तयार होतात मंचुरियन. नक्की ट्राय करा, खूप स्वादिष्ट लागतात. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.